म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। उदय महिला प्रभाग सिरसुपळ गुणवडी प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्राहक जनजागृतीपर मार्गदर्शन। अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती बारामती उदय महिला प्रभाग संघ सिरसुपळ गुणवडी प्रभाग संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिन, 15 मार्च जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधत या त्रिवेणी संगमात ॲडव्होकेट तुषार झेंडे पाटील, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा यांनी ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांना मिळणारे हक्क व अधिकार, कोणत्याही वस्तू वा सेवा खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात, फसव्या जाहिराती, ग्राहक न्यायालयाच्या कामकाजाविषयी माहिती, ई जागृती ॲप, BIS केअर ॲप, सायबर क्राईममुळे होणारे नुकसान या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले। उदय प्रभाग महिला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। उदय प्रभाग महिला संघाच्या अध्यक्षा सौ ज्योती बोराटे यांनी प्रभाग संघाच्या उद्देश आणि आगामी काळात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। सदर कार्यक्रमास पंचायत समिती बारामतीचे सभापती श्री किरण तावरे, उपसभापती सौ शुभांगी आगवणे, पंचायत समिती सदस्य अनिकेत गावडे आणि पंचायत समितीचे अधिकारी वर्ग श्री पालवे, रुपनवर, लांडगे, इंगोले आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता। अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुक्याचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक धनजी खंडाळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष संजीव बोराटे, संघटक सतीश खंडाळे, सचिव महेश पवार, सहकोषाध्यक्ष सचिन चौधर, सहसचिव युवराज इंदलकर, सदस्या दिव्या लिंबाळकर, सदस्य निखिल नाटकर, अजय पिसाळ आदींसह सिरसुपळ गावच्या सरपंच सौ जुई हिवरकर यांच्यासह उदय महिला प्रभाग संघाच्या महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळेस बचत गटांनी खाद्यपदार्थ उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल ही लावण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश पवार, सूत्रसंचालन सौ ज्योती बोराटे, सौ अश्विनी बनसोडे, तर आभार प्रदर्शन संजीव बोराटे आणि सतीश खंडाळे यांनी मानले। सदर कार्यक्रमास उदय महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा ज्योती बोराटे, कोषाध्यक्ष रेश्मा लांडगे, सचिव सौ पल्लवी चौगुले या पदाधिकारी सह सन्माननीय सदस्य व महिला उपस्थित होत्या। सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सौ शुभांगी कचेर शिंदे, गुणवडी सिरसुपळ जिल्हा परिषद गट यांनी उपक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज बारामती। आदरणीय सभापती साहेब, उपसभापती साहेब, अनिकेत भैया, तसेच या कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व महिला भगिनींनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांस खूप खूप शुभेच्छा देते। नारी शक्ती, महिला शक्ती जेव्हा एकवटली जाते तेव्हा अशक्य अशा गोष्टी शक्य होऊ लागतात। आज या कार्यक्रमस्थळी आले असताना सर्वात प्रथम मला इथे 2 अध्यक्ष माझ्याच घरचे मिळाले। एक म्हणजे आमचे संजू बोराटे दादा, जे अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामतीचे अध्यक्ष आहेत, आणि आमच्या ज्योतिताई ज्या उमेद महिला प्रभाग संघाच्या अध्यक्ष आहेत। ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की दोन्ही अध्यक्ष माझ्याच घरचे आहेत आणि
म्हटलं अरे बापरे, म्हणजे मला इथे पकडून आणलेलं आहे. तर म्हणे काय तक्रार आहे, काय म्हणे एवढी वर्ष झाली परंतु आपल्या गावामध्ये महिलांसाठी ग्रामसंघाचं ऑफिस अद्याप उभारलेलं नाहीये. खरं तर यासाठी निधी प्राप्त व्हावा यासाठी आपण अगोदर पत्रव्यवहार हा केलेला आहे. कारण मला असं वाटतं की कुठलं तरी एखादं टपरी बाजार ऑफिस महिलांसाठी देणं योग्य नाहीये, किंवा शाळेवरती जिथे त्यांच्या कामकाजामध्ये व्यत्यय व्हावा त्या ठिकाणी महिलांचं ग्रामसंघाचं ऑफिस उभारणे हेही योग्य नाहीये. या महिलांसाठी स्वतःच्या हक्काचं सुसज्ज असं ग्रामसंघाचं ऑफिस असलं पाहिजे की जिथे वॉशरूमची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, तर ते सर्वार्थाने योग्य होईल. सो आज इथे आदरणीय सभापती साहेब आहेत, तर लवकरच आमचे ग्रामपंचायत शिरसुपळच्या वतीने निधी प्राप्त करण्यासाठी मी तसं त्यांना निवेदन निश्चितच देईल. तसेच सुरुवातीलाच महिलांच्या आरोग्याबद्दल ऐकताना मला खूप आनंद वाटला. कारण कसं होतं की घरचा गावगाडा असेल, बाहेरचे काही नोकरीच्या निमित्ताने तुम्ही कार्यरत असतात, तर अशा वेळी तुमची खरंच खूप धावपळ होते आणि स्वतःसाठी बिलकुल वेळ देता येत नाही. मी सुद्धा एक महिला भगिनी आहे, मलाही माहिती आहे की जेव्हा घरातलं कामकाज आटोपून एखाद्या कार्यक्रमासाठी मला बाहेर पडायचं असतं तर निश्चितच खूप धावपळ होते. एक पाय उमऱ्याच्या बाहेर असतो, एक पाय उमऱ्याच्या आत असतो. मला घरचंही करायचं असतं आणि मला बाहेरचंही करायचं असतं. परंतु हे सगळं करत असताना स्वतःची हेल्थ जपणं अत्यंत महत्वाचे आहे. एवढी खतरनाक लोक हे जर कोणाला एवढी नावं शकतात तर पाडू शकतात याची मला खात्री आहे. पण एवढंच जरी त्याने सांगेल की एक महिला म्हणून आपण सर्व एक मुलगी म्हणून आणि बायको म्हणून एक आजी म्हणून आपल्या पुरुषांच्या जीवनामध्ये महत्वाच्या टप्प्यांमध्ये जो तुम्ही आधार देता तो खूप बहुमूल्य आहे. आम्हा पुरुषांना जरी व्यक्त होता येत नसेल तरी मी खात्रीने सांगतो की आम्हा सर्वांच्या पुरुषांमध्ये तुमच्याबद्दल आधारच असतो आणि तो धन्यवाद. नमस्कार. उपस्थित व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच माझ्या सर्व महिलांमध्ये आज आपण हृदय महिला प्रभात संघ यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जमलो आहोत. मला खूप आनंदही वाटतो की हा संघ खूपच म्हणजे प्रगतशील आहे आणि या संघाचा जो आढावा आहे अहवाल सादर करणारी मीटिंग आहे. ही अहवाल सादर करणारी नसून तर ती आपल्याला कामाचा आढावा घेण्यासाठी आणि विश्वास म्हणजे आपल्या पुढच्या भवितव्यासाठी आता हा महत्वाचा क्षण आहे. संघ नसून किंवा संघ हा संस्था नसून तेव्हा एक सक्षमशील महिलांची एक चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये गेल्या काही वर्षभरात जो संघाने जो उपक्रम सादर केला आहे किंवा राबवला आहे त्या उपक्रमामध्ये या महिलांना आपल्या सर्व महिलांना की काही नवीन दिशा मिळते, जो आत्मविश्वास मिळतो तो या संघामार्फत मिळतो आणि आपली महिला ही एक आदर्श म्हणजे जीवनात बदल घडवू शकते. या संघामध्ये जर महिला असेल किंवा म्हणजे प्रत्येक महिला ही समाजामध्ये एक पाठीचा असलेल्या समाजाची एक कणा आहे आणि त्यामध्ये एक स्त्री
काही करू शकते, ठरवलं तर ती काही करू शकते. एक कुटुंब, एक समाज आणि एक देशही घडवू शकते. उदाहरणार्थ आपल्या ह्या सुनेत्रा वहिनी ज्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या आज, आणि शिवाय अनेक अशा महिला ज्या इंदिरा गांधी असो, अनेक आहेत ज्या महिला आजच्या महिलांना कुठल्याच विभागात अशा नाही की तिथं महिला नाही. जो विभाग महिलांशिवाय अधुराच आहे. प्रत्येक प्रभागात प्रत्येक ह्याच्यात महिला आहेत. आणि शिवाय महिलांनी सुद्धा आजपर्यंत सर्व घरापुरत्या मर्यादित न राहता सर्व महिलांनी आपण पुढे येऊन सर्वांना म्हणजे समाज असो, शिक्षण असो, व्यवसाय असो किंवा राजकारण किंवा समाजकार्य याच्यामध्ये पुढे येणं गरजेचं आहे. प्रभागातील स्वयंसहायता समूहातील प्रत्येक महिला इथं आलेली आहे. तर तो उद्देश पाहिजे समजून घ्यायला गरजेचं आहे. आपण वार्षिक सर्वसाधारण सभा का घेतो? वार्षिक सर्वसाधारण सभा यासाठी घेतो, मागच्या वर्षी आपण कसे व्यवहार केलेले आहेत आणि पुढच्या वर्षी आपले नियोजन काय असणार आहे त्यासाठी आपण वार्षिक सर्वसाधारण सभा घेतो. मी आता एक छोटासा रिपोर्ट बघितला. त्या रिपोर्टमध्ये असं माझे लक्ष येत आहे, त्या आपल्या प्रभाग संघाच्या गटाची संख्या 336च्या आसपास आहे, परंतु गटांचं ऑडिट झालेली संख्या 160 दाखवते. म्हणजे 50% गटांचं ऑडिट झालेलं नाही. लक्षात घ्या, काय होतंय, आपण गरीब महिलांशी काम करतोय. आपला मूळ उद्देश काय आहे? आपल्या अभियानाचा मूळ उद्देश काय आहे? वंचितातली वंचित महिला, गरीबातली गरीब महिला, तो जो घटक आहे शेवटचा, त्या घटकाचं आर्थिक नुकसान कुठल्याही प्रकारचं होऊ नये. मग हे जर नुकसान आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला महत्वाची गोष्ट काय आहे, आपल्या गटाचं दप्तर व्यवस्थित ठेवलं पाहिजे, गटाचं रेकॉर्ड व्यवस्थित लिहिलेलं पाहिजे. गटाचं रेकॉर्ड व्यवस्थित असेल तर तुम्ही गटाचं ऑडिट दर वर्षाला करू शकता. लक्षात घ्या, सर्वांना मी विनंती करतोय, प्रत्येक गटाचं रेकॉर्ड व्यवस्थित लिहून द्या आणि रेकॉर्ड झाल्यानंतर त्याचं प्रत्येक वर्षाचं ऑडिट करा. तुमचं गटाचं ऑडिट झालं तर पुढचं ग्रामसंघाचं ऑडिट होणार आहे, ग्रामसंघाचं ऑडिट झालं तर प्रभाग संघाचं ऑडिट होणार आहे. लक्षात घ्या, पूर्वीची परिस्थिती होती गटाची, आता ती राहिलेली नाही. पूर्वी काय परिस्थिती गटाच्या बाबतीत? गट म्हणजे काय? आर्थिक व्यवहाराशी निगडीत होता. गट म्हणजे काय? पैसे घ्यायचे द्यायचे. आम्ही तालुक्याच्या वतीने मी तुम्हाला सांगतो की आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर कर्जाचं वाटप करतोय. ह्या वर्षी आपण 41 कोटी रुपये कर्ज वाटप केले. अनुदानाची जी रक्कम आहे ती कमीत कमी 29-30 कोटीच्या आसपास आहे. टोटल आकडा केला तर 70-71 कोटीच्या आसपास तालुक्याचा आकडा जातोय. ही खूप मोठी अमाऊंट आहे. परंतु आमच्या तालुक्याच्या टीमच्या लक्षात येते काय काय गोष्टी, काही गोष्टी अशा की गटाचं दप्तर लिहिलेलं नसेल तर प्रॉब्लेम लक्षात घ्या, त्या गटाचे आर्थिक व्यवहार व्यवस्थित नाही याचा अर्थ असा निघतो. दुसरा, त्यासाठी सर्व माता भगिनींना माझी विनंती की गटाचं दप्तर पूर्ण करा. त्याचप्रमाणे त्याचं दरवर्षी त्याचं ऑडिट करा. ऑडिट मध्ये आपल्याला त्याचा नफा तोटा काढता येत नाही. गटाला नफा किती झाला आहे, तोटा किती झालाय. आपल्याकडे एक संकल्पना आली, 5 वर्षांनी गट मोडायचा, 5 वर्षांनी गट वाढवून घ्यायचा. तुमच्याकडे आहे का? हो असेल तो हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. आहे ना? आहे. सर्व आपल्या पूर्ण तालुक्यात ही संकल्पना आहे, परंतु आपल्या अभियानाच्या मार्फत ही संकल्पना राबवली जात नाही. 5 वर्ष तो गट मोडायचा नाही, तो गट पुढे चालू ठेवायचा. कारण की भविष्य काळात आपल्याला ज्या काही वैयक्तिक योजना द्यायच्या महिलांना, उदाहरणार्थ पेन्शनची योजना द्यायची, विम्याची योजना द्यायची, तर ते आपल्याला गटामार्फत राबवायची. त्यासाठी ते गट मोडायचे नाही. तुमच्या गटात तर स्वतःची शिल्लकच नसेल, बॅलन्सच नसेल तर तुम्हाला आम्ही पेन्शनची स्कीम कशी काय देणार? पेन्शन कुठे देणार? नाही देऊ शकत पेन्शन. तर हे जे पुढचा दृष्टिकोन आहे, बऱ्याच महिलांच्या मनात शंका काय आहे की
प्रत्येक महिलेच्या मनात शंका, कशाला त्या गटात पैसे ठेवायचे, आमच्याकडे 5 वर्षांनी मोडायचा. तर कृपया विनंती, असं काही करू नका. प्रभागाच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. दिनांक 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या अहवाल वर्षाच्या जिल्हा परिषद अनुबंध आणि आर्थिक अहवाल सभेत पुढे ठेवण्यात कार्यकारी संबंधी मंडळाला विशेष आनंद होत आहे. प्रभाग संघाची प्रस्तावना मी तुम्हाला मांडत आहे. उदय महिला प्रभाग संघ शिरसुपळ धुनोडी तालुका बारामती जिल्हा पुणे स्थापना 12 जुलै 2022 रोजी झाली आहे. या प्रभाग संघाच्या कार्यक्षेत्रात एकूण 14 ग्रामसंघात म्हणजे 14 गावांचा समावेश करण्यात आहे. त्यामध्ये 3,572 कुटुंबाचा निवडणुकीमध्ये समाविष्ट झालेला आहे. सन्मान मूल्य जपणारे प्रगतशील महाराष्ट्राची निर्मिती सर्व आर्थिक सुरक्षित सन्मान संपत्तीने जीवन जगते. प्रभाग संघ कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबातील एक महिला स्वयंसहायता समूहाला जोडणे, सामाजिक समावेशातून गरीब अतिकरण चौकी प्रवण कुटुंब सहसहाय्यक समूहाला ग्रामसंघाला जोडून प्राथमिक संस्थेत बळकटीकरण करणे. आपल्या शिरसुपळ धुनोडी जिल्हा परिषद प्रभागातील अहवाल वर्षातील एकूण 13 ग्रामसंघ नियमित सभासद आहेत. एप्रिल 2025 ते मार्च 2026 पर्यंत आपल्या 12,000 भाग भांडवल वर्गणी व सभासद फी 4,400 जमा झालेली आहे. डायरेक्ट खाणार आहे त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवता आणि जर चुकीची गोळी आली किंवा काय झालं तर डायरेक्ट तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून याच्यासाठी पूर्णपणे खूप स्ट्रिक्ट आहे. याच्यासाठी आलं लक्षात. मेडिकलसाठीचं जे काही खाद्यपदार्थ हे करतो, जे पदार्थ आपण तोंडाद्वारे डायरेक्ट घेतो त्याच्यासाठी खूप स्ट्रिक्ट आहे. आलं लक्षात. नमस्कार, मी विशाल भारत बारामती पंचायत समिती तालुका व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. उदय महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. माननीय सभापती चिरंजीवी रावसाहेब कावरे, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य अनिकेत भैया गावडे, त्याचप्रमाणे शिरसुपळच्या सरपंच, त्याचप्रमाणे उपसभापती शुभांगी ताई आगवणे हे सर्व उपस्थित होते. व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मागील वर्षामध्ये सन 2025-26 मध्ये जे आर्थिक व्यवहार झाले त्याचं वाचन करण्यात आलं व 26-27 मध्ये कोणते काय कार्यक्रमाचं रूपरेषा आहे त्याचं सुद्धा या कार्यक्रमानिमित्त वाचन करण्यात आलं. गटामध्ये महत्वाचं जे आहे ते रेकॉर्ड असतं. रेकॉर्ड पूर्ण असेल गटांचं तरच आपण ते गट रजिस्टर आहे असं समजू शकते. अन्यथा महिलांची फसवणूक होऊ शकते. आज मी तिला बारामती तालुक्यात 2250 गट कार्यरत आहेत व 41 कोटीचं रुपये आपण कर्ज वाटप केलेलं आहे तालुक्यामध्ये. तर हे जे प्रमाण आहे कर्ज वाटपाचं किंवा अनुदान वाटप हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्याचा अग्रक्रमाने उल्लेख केला जातो वाटपामध्ये. प्रशिक्षणामध्ये सुद्धा आपण विविध संस्थेच्या माध्यमातून आरसीटी असेल, बुटसेटी असेल याच्या माध्यमातून ज्या बचत गटातील महिला आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांचे पाल्य आहेत, त्यांना आपण मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देतो. 160 प्रकारचे प्रशिक्षण केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत राबवले जातात. हे सर्व प्रशिक्षण आपण त्यांच्या मुलांसाठी, मुलींसाठी उपलब्ध करून त्यांना स्वयंरोजगार त्यांना तयार करून देण्याचं काम करतो. गटाची चळवळ ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेली आहे. पूर्वी गट ही संकल्पना ही फक्त आर्थिक निर्मितीशी संबंधित होती, परंतु आता आर्थिक निर्मितीशी न राहता स्वयंपूर्ण सर्व कुटुंबाचा स्वावलंबी विकास व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही संकल्पना राबवली जाते. मार्केटिंगची बी आपले प्लॅटफॉर्म आहे, अमेझॉन, फ्लिपकार्ट, त्याच्यावर आपल्याला गटाचं रजिस्ट्रेशन करता येतं. त्या गटाचं उत्पादन जे याच्या खाद्यपदार्थ संदर्भात असेल तर आपण त्याचं फूड लायसन वगैरे असेल तर तेच प्रोडक्ट आपण फ्लिपकार्ट, अमेझॉनवर आपल्याला टाकता येतात व त्यांना मार्केट उपलब्ध करून देता येतं आपल्याला.
त्यांचं पॅकेजिंगचे बी ट्रेनिंग आपल्याकडे उपलब्ध आहे. मुंबई खारघरमध्ये पॅकेजिंगचं ट्रेनिंग होतं. राज्य सरकार त्याचा पूर्ण खर्च, पूर्ण भार उचलतं. आपल्या तालुक्यातून किती महिलांनी तिकडे जाऊन हे घेतलं, प्रशिक्षण घेतलं? आपल्या तालुक्यातील 10 ते 12 महिलांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. एक महिला आपली माळेगाव खुर्दची होती. त्या महिलेने आपले भारतातली सर्वात मोठी संस्था हैदराबादची तिथे जाऊन प्रशिक्षण घेतलंय. सोया उपमा तिने तयार केला होता व तिला राज्याचा पुरस्कारही मिळाला. त्या प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून इतर महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं कधी आपण मार्गदर्शन घेणार आहात? हो, नक्कीच. आपण प्रत्येक महिलांना उत्स्फूर्तपणे प्रेरणा देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो आणि कुठल्याही महिलांच्या कुठल्याही ग्रामपंचायत मधला प्रस्ताव आला आपल्याकडे ग्रामपंचायत मार्फत की आम्हाला हे प्रशिक्षण उपलब्ध करून द्या, तर आपण तातडीने 15 ते 20 दिवसात प्रशिक्षण उपलब्ध, मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देतो. बचत गटाला जोडण्यासाठी महिलांना काय तुम्ही आवाहन करता? बचत गटांना जोडण्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक कुटुंबातली एक महिला तरी आपल्या स्वयंसहायता समूहात आली पाहिजे, जेणेकरून तिला शासनाचे स्कीम आम्हाला देता येतील, तिला शासनाचे प्रत्येक लाभ तिला देता येईल. तिच्या नियम अटीप्रमाणे तिला त्या नियमात बसून तिला तो लाभ देता येईल. ह्या शासनाच्याच माध्यमातून संस्था उभा केलेल्या आहेत. परंतु काही वेळेस असा दृष्टिकोन त्याच्याबद्दल निर्माण होतोय की ह्या संस्था NGO मार्फत चालवल्या जातात. ऍक्च्युली हा गैरसमज आहे. ह्या शासनाच्याच संस्था आहेत, शासनच ह्याला ऑपरेट करते. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकारचा 60% निधी आहे, राज्य सरकारचा 40% निधी आहे. त्याच्यातूनच हे संस्था चालू आहे. मग हे ग्रामपंचायतच्या जे कार्यालयात अधिकारी असतात, ग्रामविकास अधिकारी किंवा तिथले सरपंच, यांना हे माहिती नाही का? नाही, आम्ही माननीय CO साहेब, आपले जिल्हा प्रमुख माननीय गजानन पाटील साहेब यांचा पत्रव्यवहार आपल्याला प्राप्त आहे. ते पत्रव्यवहाराचा आम्ही पाठपुरावा करू व ताबडतोब आम्ही कार्यालयाची सोय करू. बारामती तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असे कुणीही बचत गटातील महिलांना आमिष दाखवून फसवणूक करायचा जरी प्रयत्न केला तरी ज्या काही शासनाच्या कोणतीही योजना असू, शासनाची केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जी सरकारची योजना राबवली जाते त्याचे पत्रव्यवहार आम्ही स्वतः तालुक्याचे प्रमुख या नात्याने आम्ही स्वतः ते पत्रव्यवहार खालच्या संबंधित लोकांना ग्रामपंचायतीमार्फत सर्वांना त्या सूचना देतो. तरी सर्व महिलांना विनंती, आम्ही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही संस्थेला असेल, कुठल्याही NGOला असेल, आम्ही कुठल्याही संस्थेला कुठल्याही प्रकारचं पत्र देत नाही व त्यांना आम्ही सांगत नाही की तुम्ही गावात जाऊन अशा अशा गोष्टी करा. त्याबद्दल आम्ही कुठल्याच प्रकारची सूचना कुणालाच देत नाही. आजपर्यंत आम्ही कुणालाच सूचना तशी दिलेली नाही. तरी सर्व महिलांना माझी विनंती, त्यांनी सतर्क राहावे व कुठल्याही आमिषाला व फसवणुकीला बळी पडू नये. तसं तुम्हाला असं वाटत असेल की ही व्यक्ती बंटी बबली आपल्याला फसवणुकीचा प्रयत्न करते, आपल्याला पैशाचा आमिष दाखवते, पैसे मागते, तुम्हाला ह्या पैशात एवढ्या एवढ्या वस्तू देते, तर त्यांनी बारामती पंचायत समिती येथे तालुका अभियान व्यवस्थापन पक्ष यांच्याशी संपर्क साधावा. नमस्कार, माझं नाव ज्योती संजीवी बोराटे. मी उदय महिला प्रभाग संघाची अध्यक्ष म्हणून काम बघत आहे. तालुका बारामती हा उदय प्रभाग संघ म्हणजे आपला पूर्ण गुणवडी शिरसुपळ प्रभाग संघ आहे. या प्रभाग संघाचे अध्यक्ष म्हणून मी काम बघत असताना आज आपल्या इथे वार्षिक अहवाल आपण सादर करत आहोत. या वार्षिक अहवालामध्ये आपण या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सभापती, उपसभापती तसेच व्हिडिओ साहेब आणि आपले सगळे पूर्ण प्रभागाच्या अध्यक्ष सचिव, पूर्ण ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव, कोषाध्यक्ष या सगळ्यांना निमंत्रित केले होते. तसेच त्याप्रमाणे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तुषार झेंडे सर आणि शिव्यातेलचे अधिकारी या सगळ्यांना आपण निमंत्रित केले होते. तुषार सरांनी सुद्धा आपल्याला आपल्या आता चाललेल्या सायबर क्राईम वगैरे ग्राहकांची अडवणूक पिळवणूक थांबवण्यासाठी तुषार झेंडे सरांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर पण शेअर केलेले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या ह्याच्यावरनं लेडीजला काही अडचण बिडचण आल्यावर आपण त्या पदाधिकाऱ्यांशी डायरेक्ट संपर्क करू शकतो. उदय महिला प्रभाग संघाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण जवळजवळ 2 कोटीचा निधी CI म्हणून वाटप केलेला होता आणि हा CI आता पुढील वर्षापर्यंत जास्तीत जास्त मोठ्या संख्येने वाढवता येईल याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
शिवाय आपण जो आरेफ वाटप केला तो जवळजवळ 40 लाखापर्यंतचा आरेफ आपण गटांना दिलेला आहे. हा सुद्धा आता आरेफ आम्ही जवळ 1 ते 2 कोटीपर्यंत जाण्याची आमची वाई आहे. त्याप्रमाणे जास्तीत जास्त महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, जास्तीत जास्त महिला आपल्या तळोगळ्यातल्या महिला म्हणजे स्वतःचा बिझनेस स्वतःच्या ह्याच्यातनं पायावर उभ्या राहून 2 पैसे स्वतःच्या स्वतः कमायची त्यांची आत्मनिर्भरता वाढेल यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच चालू राहणार आहेत. हाच आमचा प्रयत्न होता. या वार्षिक अहवालामध्ये आम्ही आजपर्यंतचं केलेले कामकाज आणि हेच त्याच्यामध्ये मांडण्याचा उद्देश होता, जेणेकरून आज ह्या ज्या महिला आपल्याला बांधील आहेत, ज्या गटामध्ये अध्यक्ष सचिव म्हणून काम करत आहेत, त्यांच्यापर्यंत हे आपले वार्षिक जमा खर्च जो आम्ही कामकाज करतोय तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही ते नियोजन केले होते आणि इथून पुढे असंच आपलं कामकाज पुढे चालू राहणार आहे. हेच या माध्यमातून म्हणजे ह्या कार्यक्रमाचा उद्देश. नमस्कार, माझे नाव पल्लवी अमोल चौगुले, राहणार कन्हेरी. हे प्रभाग संघ शिरसुपळ गुणवडी या प्रभागाचे मी सचिव म्हणून काम करत आहे. आमच्या प्रभागामध्ये एकूण 14 गाव आहे व 14 ग्रामाच्या प्रत्येक ग्रामसंघ आम्ही तयार केलेले आहे. त्या ग्रामसंघामध्ये प्रत्येक एकूणी आमचे 334 गट आहेत व प्रत्येक 334 गटाप्रमाणे आमच्या बचत गटातील सर्व ग्रामीण भागातील महिला ज्या आता 25 रुपयापासून आम्ही आता 200 रुपयाची बचत करत आहोत दर महिन्याला, त्याच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलेलं आहे की आमचा पुढचं पाऊल म्हणजे आमचं ह्या 25 रुपयाचे 200 रुपयापर्यंत चालण्याची जी पायरी ती आम्ही आता स्वतःच्या पायावरती आमचा छोटा मोठा बिझनेस हा तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या माध्यमातून ते आम्ही त्या कार्यक्रमाच्या थ्रू प्रदर्शन पण केलेलं आहे आणि त्या प्रदर्शनामध्ये आमच्या मान्यवरांनी ह्यांनी पण खरेदी केल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. आमच्या महिलांना खूप आनंद झाला. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा एवढाच होता की प्रत्येक ग्रामीण भागातील गाव पातळीवरती जाऊन महिलांना एकत्र करणं व उमेद अभियानाशी कसं जोडणं याचा प्रयत्न आमचा चालू करत राहणार. उमेद अभियानाच्या माध्यमातून आम्ही 80-85% महिला जोडलेल्या आहोत आणि ज्या पुढील ज्या राहिलेत ते चालू वर्षात आम्ही प्रत्येक आमची CRP ही गावगाव जाऊन ऑडिट करत आहे व प्रत्येक महिलेपर्यंत जात आहे आणि ज्या राहिलेल्या महिला ह्या लवकरात लवकर आमच्या उमेदला जॉईन होतील त्याचा आम्ही प्रयत्न करतो. सभापती सर, आज बारामतीमध्ये एक महिलांचा मेळावा आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया. शिरसुपळ गुणवडी गटातील प्रभाग संघाचा हा सर्वसाधारण सुरूचा कार्यक्रम एक अत्यंत महिलांना दिशादर्शनाचा कार्यक्रम संबंध आहे. पंचायत समिती आणि प्रभाग संघ या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांची नवीन संधी उपलब्ध झालेली दिसून जे काही साधनं किंवा वस्तू लागतात त्याचं उत्पादन करून महिलांनी चांगल्या प्रकारचं स्टॉल देखील उत्पादन ठेवलेली आहे आणि सामूहिक पद्धतीनं केलेली ही जी काही छोटीशी सुरुवात आहे ती मोठ्या व्यवसायामध्ये निर्माण होऊ शकते अशा प्रकारचा एक आशावाद वाटतो. त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून मार्केटिंग आणि याच्याविषयी काय मार्गदर्शन केलं जाणार आहे का? पंचायत समितीमध्ये आपल्याला मदत होत असते आणि सुरुवातच खऱ्या अर्थानं पंचायत राज म्हणून जी बचत गटाची संकल्पना पुढे आलेली त्याच्यामुळं तुमच्या पंचायत समिती विभागातील सर्वच अधिकारी याच्यामध्ये सातत्यानं लक्ष देऊन चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात. नवीन महिला जी आता ही आहेत आणि आपल्या आदरणीय दादांच्या लाडक्या बहिणी म्हणून ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम यशस्वी झालेले आहेत. बरोबर आहे. आदरणीय स्वर्गीय दादांनी लाडकी बहीण यांना समाजामध्ये अभिमानानं मानानं राहण्याच्या करता एक चांगल्या प्रकारचं शासनाच्या वतीनं एक लाडक्या बहिणीला एक अनुदान देण्याचं ठरवलं आणि त्याचबरोबर जिल्हा बँक असेल किंवा नॅशनल बँकेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा कर्ज पुरवठा करून त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी सरकारच्या माध्यमातून चांगली मदत झाली. आता ज्या 18 वर्षाच्या कमी वयाच्या ज्या कुमारिका होत्या त्या आता मोठ्या झालेल्या आहेत, त्यांची जी नाव नोंदणी लाडक्या बहिणीसाठी जे आहे ते शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे का? नाही, त्याच्याबाबत मला इतकी आयडिया नाहीये. महिला बाल विकास आपल्या राज्याचं विभाग जिथं आदरणीय आदित्यताई तटकरे मंत्री आहेत ते अधिक अधिकारवादाने सांगू शकतात.
त्या संदर्भात आपण काय पाठपुरावा करणार आहोत? निश्चितपणे आपण आता जर सांगत असाल तर पंचायत समितीच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन घेऊन पाठवून केलं त्याबाबत. धन्यवाद.